नर्मदे हर. तर परत चहा पिऊन मस्त शेकोटीला शेकून हात वगैरे मस्त शेकले शेकोटीवर. आणि इकडे एक आता पूल लागला आहे आणि ही जी नदी आहे तिचं नाव गोमती नदी आहे. आता गोमती नदी म्हणजे जी ज्याच्यात ती गोमती चक्र मिळतं ती नदी आहे का माहीत नाही आम्हाला, पण नदीचं नाव गोमती नदी आहे. बघा छोटीशी नदी आहे. शंभू हर महादेव. हो नर्मदे मित्रांनो, दिंडोरी 9 किलोमीटरचं अंतर जेव्हा राहील तर तुम्हाला इकडे एक शारदा मंदिर दिसेल, जिथे परिक्रमावासियांना राहण्याची वगैरे सोय आहे. फक्त सदाव्रत आहे, तर तुम्ही इकडे येऊन राहू शकता. मंदिर थोडं उंचावर आहे बघा, डोंगरावर. नर्मदे हर. आता इथून दिंडोरी 9 किलोमीटर अंतरावर राहिला आहे. नर्मदे दिंडोरीवरनं 2 मार्ग आहेत, एक काठावरून आहे आणि एक सडक मार्ग आहे. नर्मदे हर. अभी पाई नर्मदे हर. नर्मदे हर मित्रांनो, कालचा हा एक नर्मदे हर हे हनुमान मंदिर आहे. काल ॲक्च्युली आम्ही इकडे येणार होतो, पण त्या माऊलीने आम्हाला थांबवलं म्हणून आम्ही इथे न येता तिकडेच थांबलो. नर्मदे हर. नर्मदे हर. तर हे बजरंगबलीचं मंदिर आहे. तो इथे सदाव्रत आहे. रात को भोजन मिलता है कि सदाव्रत ही होता है? दोनों काम है ना. तर कधी कधी भोजन पण ते बनवून देतात, नाही तर सदाव्रत आहेच. बजरंगबलीचं दर्शन घ्या. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय बजरंगबली. कृपया महिलाओं का अंदर आना मना है, जशी प्रभूंची इच्छा. इथे एक छोटंसं शिव मंदिर आहे. महाराज ये गाव कोणसा आहे? अच्छा, टोला. नर्मदे हर. तर तिकडे थांबलो नसतो, बिछिया महावीर टोला, जिल्हा दिंडोरी. तर तिकडे थांबलो नसतो तर आम्ही कालचा मुक्काम इथे केला असता. नर्मदे हर. एक मिनिट थांब ना इथे. हा माझ्या एक 5 मिनिटावरती अजून एक आश्रम गेला. तो 1 किलोमीटर म्हणजे ह्या डाव्या बाजूने 1 किलोमीटर अंतरावर तो आश्रम आहे आतमध्ये. आणि ही जी हा जो पूल आहे, हा पूल कुत्रेल नदी म्हणून एक नदी आहे, त्याच्यावरती हा पूल बांधलेला आहे. नर्मदे हर. आणि इथून दिंडोरी आता 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. आता आपण 2.5 किलोमीटर अंतर का आपण दिंडोरीला जाऊ, बघू तिकडे काय व्यवस्था आहे तर थांबू. अदरवाईज मग पुढच्या मार्गाला मार्ग असतो. नर्मदे हर. वाहती नदी नाही आहे, पाणी ॲक्च्युली बांध आहे दोन्ही बाजूला छोटे छोटे केलेले, त्याच्यामुळे पाणी थांबलेलं आहे, साठलेलं पाणी आहे. नर्मदे हर. माहिती आहे पहाडी नदी आहे, कसं का आहे ते. नर्मदे हर. नर्मदे हर मित्रांनो, आपण दिंडोरीमध्ये आलो आहोत आणि कुंभार महाराज आहेत, ते मडकं बनवतात. तर मला वाटलं तुम्हाला पण एक व्हिडिओ बनवून दाखवावा.
ते दंड ते हे बनवतात ते मला. अशा प्रकारचं किती सुंदर असं मडकं बनवलं आहे. वेगवेगळ्या साईजचं आहे. हे थोडं छोटं आहे, त्याचे मोठं आहे आणि एकदम मोठं आहे. हे बघा. आणि नंतर त्यांनी मला वाटतं गरम वगैरे करून शेकून वगैरे बाकीची प्रोसेस असेल करायचं. सुंदर असं मडकं बनवलं आहे आणि माती त्यांनी बनवून ठेवलेली आहे मडक्यासाठी. आणि बघा परत बघा आता अजून एक मडकं बनवताना. एका मातीला आकार देणं ही जी कला आहे, एवढी सुंदर कला, किती त्यांचा अभ्यास असेल त्याच्यामध्ये. मतलब काली मिट्टी का और लाल मिट्टी का अलग रहता है। ऐसे कहते हैं कि काली मिट्टी का ज्यादा अच्छा रहता है, सच है क्या? रेत वाली मिट्टी, रेत वाली मिट्टी रहती है। मंडला के आगे से लाते हैं मिट्टी, हाँ। खरीद के। अच्छा। बघा दुसरा मडकं नर्मदे यार मैया, म्हणजे एक मडकं बनवायला त्यांना 1 मिनिटाच्या वर पण वेळ लागत नाही. एका मिनिटामध्ये ते मडकं बनवून टाकतात, जास्तीत जास्त 2 मिनिटं. 5व्या मिनिटाला तर म्हणजे काय सांगा दुसरा मडकं बनवायला गेलं. मिट्टी डाल के 2-3 मटके बना देते हो. छोटे वाले 5-6 बन जाते. अच्छा, तर माती तिथे ठेवलेलीच आहे त्यांनी, फक्त ते कापलं की परत ती माती घेऊन हे केलं की दुसरं मडकं. तर त्यांचा अंदाज बघा किती परफेक्ट आहे मडकं बनवायचा. नर्मदे हर. भाई जी आपका नाम क्या है? रमेश कुमार चक्रवर्ती। रमेश कुमार चक्रवर्ती. अब बचपन से आप यही काम कर रहे हैं? चला त्यांना भेटून. मटका क्या है? काना काना है वो, इतना इतना काना है ना, होल होल किया ना. हाँ होल वाला दारू बनाते हैं। अच्छा, दारू बनाने वाला। चला आता ह्यांचा निरोप घेऊन आपण पुढे जाऊया. नर्मदे हर महाराज जी, धन्यवाद, आपने इतना समय दिया मुझे. धन्यवाद माता जी. हम लोग मुंबई के, महाराष्ट्र. नर्मदे हर मैया, नर्मदे हर, नर्मदे हर. आणि बघा इकडे म्हणजे ती साईज एकदम परफेक्ट बनवतात खूप. हा, चला आता आपण पुढे जाऊया. एक गोष्ट दिसली करताना ते तुम्हाला दाखवलं, तुम्हाला पण आनंद आला असेल. म्हणजे मला वाटतं 1 ते 1.5 मिनिटामध्ये मडकं त्याने रेडी केलं लगेच दुसरं. आणि माती खाली लावलेलीच असते त्याच्यात, म्हणजे एकदा टाकलेल्या मातीतनंच त्याने थोडं वरती करू. पण ते एवढं सॉफ्ट असतं की तेव्हा म्हणजे त्यांचा हात किती म्हणजे काय म्हणतात स्किनफुली किंवा एकदम सांभाळून हे, म्हणजे जोरात दाबायचं नाही, प्रेशर किती पाहिजे, काय पाहिजे, साईज केवढी करायची, त्याचा थिकनेस आहे, जाडी लांबी, सगळ्या गोष्टीवर किती म्हणजे त्यांचा हाताला सवय झाली किंवा त्यांचं जजमेंट आहे. खूप आम्हाला पण मजा आली. नर्मदे हर, नर्मदे हर. आणि दिंडोरी बघा आपण आलो, ॲक्च्युली उशीर झाला आहे आपला. आपण 10 वाजेपर्यंत पोचणार होतो दिंडोरीमध्ये, पण जास्त वाजले. नर्मदे हर, नर्मदे हर. बघ खूप मोठं शहर आहे दिंडोरी, बरीच दुकानं आहेत बघा.
नर्मदे मित्रांनो, इथे बस स्टँड आहे. मार्केट एकदम खचाखच आहे, इकडे सगळं भरलेलं आहे. मोबाईल शॉप बघा प्रॉपर आहे मोठं. कुठल्याही प्रकारचे मोबाईल तुम्हाला इथे मिळू शकतात. मोबाईल खराब जर असेल तर रिपेअर पण करून घेऊ शकता. आणि बघा दिंडोरी नगर में बताने का धन्यवाद. दिंडोरी इथे संपलेलं आहे आणि आपण आता पुढे बघा अमरपूर, मंडला, काना, सिहोनी हे मार्ग दाखवले तिथे. आता इथे विचारलं आहे आपल्याला कुठल्या दिशेला जायचं आहे ते, कारण 2 रस्ते आहेत. नर्मदे हर. आता नीट विचारून जावं लागेल आपल्याला कुठल्या मार्गाला जायचं आहे ते. नर्मदे हर. नर्मदे मित्रांनो, इकडे बघा 2 फाटे फुटलेले आहेत. एक डाव्या साईडला तो उजव्या साईडला जातो. तर हा अमरपूर मार्गाला जातो आणि हा किसलपुरी जो आपण ज्या मार्गाने जायचं आहे त्या मार्गाला हा रोड जातो. तर आपल्याला हा रोड पकडायचा आहे. नर्मदे हर. हा रोड म्हणजे राईट साईडचा मग बोललो ना, उजव्या साईडला जो जातो तो रोड. नर्मदे हर. मगाशीकडे काय मस्त समोसा खाल्लेला आहे. तिकडे एक सत्संग भागवत चालू होतं, मैयाचं पुराण वगैरे चालू होतं तिकडे. म्हणजे भागवत पठण करतात तिकडे. भोजन पण होतं, पण भोजन प्रारंभ व्हायला 1 ते 1.5 तास होता. तर आपण जर आता दुपार झाले 1 ते 1.5 तास जर थांबलो असतो तर जेवढ्यानंतर परत अर्धा तास रेस्ट घेतला असता, म्हणजे 2 तास गेले असते. आणि नंतर पुढचा मार्ग जो आश्रम आहे तिकडे जायला परत उशीर झाला असता. पण तो प्लॅन कॅन्सल केला तिकडे भोजन करायचा. बघू आता मैया पुढच्या मार्गावरती काय आपली व्यवस्था करते. आणि काही ना काहीतरी भोजनाची व्यवस्था केलेलीच असेल दुपारची. नर्मदे हर. बर्मन ढाबा, शाकाहारी आणि मांसाहारी अशा ठिकाणी आपण जातच नाही, कारण आपण प्युअर व्हेज ढाबा वगैरे असेल तर खातो, तरच आपण ढाब्यावर जातो. नाहीतर कुठे ना कुठे बघू काही व्यवस्था होत आहे का दुपारच्या जेवणाची. नर्मदे हर. मित्रांनो बघा गायींची जत्रा भरली आहे. हा बरोबर बघा, त्या एका गायीच्या गळ्यामध्ये काय ते लाकूड बांधलं आहे, कारण बघा ती आता पण मस्ती करते. पण ह्या अशा मस्तीखोर गायी असतील, म्हशी असतील तर त्यांना बघा गळ्यामध्ये बघा असा बांबू किंवा काहीतरी जड वस्तू बांधतात. त्या अनुषंगाने कसं आहे की ते धावत नाहीत, आरामात चालतात. आणि बघा किती गायी आहेत बघा इकडे. गायींची जणू काही जत्रा भरली आहे. काव आर्मी, जसं एखाद्या युद्धावर जसं काय चालल्यात तसं चालल्यात. नर्मदे हर. आणि ही बिचारी एकटी बघा, एकटीच खाते त्याचं. नर्मदे हर. आणि किसलपुरी इथून मागे जिथून आम्ही लेफ्टला टर्न घेतला, एक राईटला जातो, एक लेफ्ट, 3 रस्ते आहेत तिथे पण. तर मधला रोड पकडायचा, लेफ्टचा गावातून येतो, उजव्या बाजूचा रस्ता वेगळा आहे. आणि किसलपुरी जाण्याचा मार्ग हा मधला आहे, तो मंडला मार्ग आहे. म्हणजे मंडला जंगलातनं जाणार नाही आहे तो बहुतेक, मंडला मार्ग आहे. हे बघा गायींची जत्रा, भरपूर गायी आहेत. त्या गायींमध्ये आम्ही दोघं. नर्मदे हर. हा गाडीवाल्यांना आता थांबावंच लागणार. बघा थांबली गाडी. ओम नमः शिवाय शंभो. हर हर महादेव शिव शंभो. पुढे मला वाटतं पूल आलाय. त्याचा सुद्धा बांधतात. आपण मस्तीखोर आहे, जे डॅमरेट मस्तीखोर असतात ना त्यांच्या बांधतात हे लोक. नर्मदे हर. आणि यांच्या कानाला ना असे टॅग लावलेले असतात. मला वाटतं त्यांचा इन्शुरन्स क्लेम असेल बहुतेक. मुलीच्या पण बांधले नाही, पण मस्तीखोर आहे. म्हणजे एका शाळेमध्ये जसं कसं असतं, एका वर्गामध्ये 2-3 मुलं मस्तीखोर असतात तर त्यांना पहिल्या बेंचवर बसवतात, तसं इकडे मस्तीखोर ज्या गायी असतात त्यांच्या गळ्यामध्ये वजनदार काहीतरी बांधतात. नर्मदे हर.
चला, हा पुढे पूल आहे. नदी वगैरे तर वाटत नाही आहे, सांडपाणी वगैरे असावं तसं काही ते लिहिलेलं नाही आहे. नदीचं नाव वगैरे लिहिलेलं असतं, नर्मदे हार, नर्मदे हार. ह्या सगळ्या ज्या गायी आहेत ना, त्यांची जात खूप म्हणजे छोटी आहे, म्हणजे ते हाईट जास्त नाही आहे. मला माहीत नाही कुठल्या प्रकारच्या, म्हणजे देशी गाई वगैरे असे ते बोलतात. आता हे बघा, आपल्याला बायपास करत चालल्यात पाणी प्यायला. नर्मदे हार. आपल्याकडे दंड असल्यामुळे ते घाबरतात, आपल्या रिस्पेक्ट करतात. म्हणजे नर्मदे हार, नर्मदे हार. बघा आता आपल्या पार्ल्यामध्ये वगैरे आता काही जास्त दिसत नाहीत रस्त्यावर, पण पूर्वी आपल्याला दिसली की आपण साईडला पळतो लगेच मारेल म्हणून. आणि इकडे आम्ही बिंदास त्यांच्यामधून चालतोय. मध्ये उलट का आम्हाला घाबरतात, मशीद बघूनच पळतात. त्यांना वाटतं की आता भूतभीत बघितल्यासारखं पळतात ते. आधी आम्ही त्यांना घाबरत होतो, नंतर कळलं की तेच आपल्याला घाबरतात, म्हणजे आम्ही बिंदास जातो. म्हणजे म्हातारा पण घाबरत नाही आता जरा पण मस्त दिसली. तर मध्ये काही जास्त झाडं वगैरे नाहीये, डोंगराळ भाग आहे. कधी वरती चढायचं डोंगर सारखंच आहे बघा, हा चढाव आहे, परत उतार लागतो, चढाव उतार, मजा येते. सवय झाली, पाय तयार झालेले आहेत आता. तर माणूस कसतो ना तसे पाय कसले आहेत. मध्ये आबादी बाहुल्य क्षेत्र, कृपया धीरे चले. पुढे लिहायला पाहिजे कृपया गाडी धीरे चलाए. आम्ही का धीरे चले, आम्ही धीरेच चालतो. गाडी धीरे चला, त्यातलं किती लोकांना वाचता येतं माहीत नाही. बिचारा अशिक्षित माणूस असेल तो काय, तो गाडी धीरे चले काय, त्याच्यासाठी पण काहीतरी एक चिन्ह बनवायला पाहिजे की त्या चिन्ह बघितल्यावर गाडी स्लो चालवावी लागते, हे कळण्यासाठी हरकत नाही आहे ना. एवढे चिन्ह बनवतात, पुलाचं चिन्ह, थांबायचं चिन्ह, क्रॉसिंग चिन्ह, शाळेचं चिन्ह. तसे ड्रायव्हर लोक आहेत ते सगळे शिकलेले नसतात. हां म्हणजे ते त्यांना वाचता थोडी येणार आहे. त्यांच्यासाठी चिन्ह बनवा की पुढे गाव येत आहे तर आपण स्लो गाडी न्यायची आहे तिकडे, हरकत नाही ते पण करायला. तो RTO वाले वगैरे असतील ओळखीचे तर त्यांना मी हे सजेशन देईन. एक चिन्ह वाढेल, अजून काय होणार नाही. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. बघ किती सुंदर घर आहेत. निळा रंग इकडे फेवरेट आहे यांचा, निळा, नंतर पिंक म्हणजे गुलाबी, मग स्काय ब्लू लाईट. बहुतेक घरांना हेच रंग असतात. शेवटी ह्युमन टेंडन्सी म्हणायला हरकत नाही की मेल म्हणजे पुरुषांना निळा रंग आणि स्त्रियांना गुलाबी रंग आवडतो. त्याप्रमाणे पण असू शकतं. हा माझा तर्क आहे, तुम्ही एवढं सगळं सिरियसली घेऊ नका. पण हे बघा, इकडे पण निळा रंग, इकडे पण निळा रंग. हे बघा एकटंच बसलंय, रवंत करतोय. त्याचं भोजन झालंय, आमचं नाही झालं अजून. मैयाची वाट बघते, मैया कधी भोजन देईल. नर्मदे हर. शिवाय शंभो हर महादेव.